हातच्या काकणाला आरसा कशाला. शेतकरी मित्रांना श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा नेहमी मार्गदर्शन करत असताना आवाहनही करत असते की बाबा, आपण शिका, विसंबून राहू नका. पंचांग पाहून भविष्य पाहण्यापेक्षा किंवा जुनी म्हण आहे आपली, हातच्या काकणाला आरसा कशाला. सगळं अगदी तुमच्या अवतीभोवती परमेश्वराने निसर्ग निर्मित सर्व शास्त्र आणि सगळ्या परंपरा पूर्वजांनी जपून ठेवलेल्या आहेत. त्याची पानं उलगडून अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाच्या द्वारे संशोधन करणं, शोध लावणं हे आपलं कर्तव्य आहे. श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा नैसर्गिकता टिकून ठेवण्यासाठी किंवा नैसर्गिकतेवरती अभ्यास करत असताना निसर्गातील किंवा या सृष्टीतील प्रत्येक घटकाशी पक्षी असतील, वृक्ष असतील, किडे मकोडे असतील, हवा, शारीरिक बदल, आकस्मिक अंतःकरणामध्ये होणारे आभास, या सर्वांचा अभ्यास करून निसर्ग संकेत दर्शविते. आणि हे निसर्ग संकेत 100% खरे आहेत. पैसे कमवण्याच्या हेतूने किंवा प्रसिद्धीच्या माध्यमातून वेगवेगळे आजकाल अजेंडा झाला आहे. प्रत्येकजण चढाओढ लागलेले आहे. जरा पडताळून पाहिलं तर हे अगदी त्या पंचांग पाहून किंवा भविष्यकाराकडून भविष्य बघितल्यासारखं सद्यस्थिती झालेली आहे. प्रत्येकजण विसंबून राहतोय. विसंबून राहू नका. स्वतः अभ्यासक बना आणि निसर्ग संकेत ओळखा. सकाळीच एक व्हिडिओ अपलोड केला होता. रात्री झालेला आभास, पक्ष्यांची किलबिल, मोरांचा स्वर, हवेची दिशा आणि शारीरिक बदल यावरून हे अंदाज दर्शवले होते. आणि मित्र हो, याचं प्रतीत आपण पाहू शकताय हे समोर आलेल्या पावसाच्या सरी. परमेश्वराने प्रत्येकाला एक शक्ती दिलेली असते, परंतु त्या शक्तीचा जर गैरवापर केला तर ती शक्ती निष्क्रिय होते. अशीच काही लोकांची अवस्था झालेली आहे. श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा तशा प्रकारची कुठलीही पद्धती न वापरता निसर्गामध्ये पर्यावरणातील बदल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून निसर्ग संकेत दर्शवत असते. मित्र हो, आज 31 मे 2026 आणि हा पहा जयद्रथ आणि हा पहा सूर्य, अशी श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा निसर्ग संकेताचा हा आता आपण समोर व्हिडिओ पाहताय. धन्यवाद, अभिनंदन निसर्ग राजा. आपण आपलं अस्तित्व जपून ठेवले. आपले जे संकेत आहेत ते आपण जिवंत ठेवलेले आहेत. आपलं खूप खूप श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा कडून आभार, मनपूर्वक कृतज्ञता. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, जागे व्हा.